नववर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार। विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता अधिकृतपणे वाढली आहे। सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील एक प्रलंबित मुद्दा आहे, ज्यावर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। यामुळे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे। तसेच इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे। भाजपा महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा सुरू झाली आहे। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात, कारण या निवडणुकाद्वारे स्थानिक नेतृत्वाची संधी मिळते। तथापि गेल्या काही महिन्यापासून या निवडणुका झाल्या नाहीत, ज्यामुळे पालिकावर प्रशासक राज आहे। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी तयारी सुरू करण्याची आशा आहे। सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीचा निकाल या राज्यभरातील राजकीय वर्तुळासाठी निर्णायक ठरू शकतो। यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मार्गदर्शक कक्षेची स्पष्टता येईल। तळोदा शहरात देखील नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चेला जोर आला आहे। सध्या तरी नगरपालिकेवर प्रशासक राज आहे। तळोदा नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते, पण 2014 मध्ये माजी आमदार उदयसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात भाजपाने सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली। तसेच आपल्या कार्यशैलीद्वारे त्यांनी सत्ता खेचून आणली। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांचा दुसऱ्यांदा विजय झाला आहे। यामुळे भाजप पक्षाला तळोदा पालिकेवर सत्ता आणण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली आहे। महाविकास आघाडीची स्थिती सध्या शहरात कमजोर असल्याने वरिष्ठ पातळीवरील नेते हे जाणून आहेत। त्यामुळे पालिका निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत होण्याची दाट शक्यता आहे। नववर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का, यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्त्वपूर्ण ठरेल आणि त्यानंतर राजकीय राजकारणात नवा धुराळा उडण्याची शक्यता आहे।